आज आपण अशा एका अपडेटवर चर्चा करणार आहोत जी जवळजवळ प्रत्येक मोबाईल युजरसाठी अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे। जर तुम्ही ही मोबाईल वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही अपडेट तुमच्यासाठी सुद्धा एकदम उपयोगाची आहे। तो अपडेट आहे सिम कार्डची व्हॅलिडिटी, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरची वैधता। ट्राय टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या यांनी त्यांच्या एका एक्झिस्टिंग नियमामध्ये झालेल्या बदलाबद्दल एक स्पष्टीकरण दिलं आहे, थोडं क्लॅरिफिकेशन दिलं आहे, ज्याबद्दल सध्या सोशल मीडियावर भरपूर अफवा पसरत आहेत, भरपूर गोंधळ उडालेला आहे। चला तर मग बघूया की तो एक्झॅक्ट नियम काय आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजेच अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। एक नवीन मेसेज व्हायरल होतोय। आता सिम कार्ड 120 दिवसांपर्यंत ऍक्टिव्ह राहणार, ते पण रिचार्ज न करता। पण खरं सांगायचं तर ट्रायने असा कोणताही नवा नियम लागू केलेला नाही। ही एक जुनी पॉलिसी आहे जी 2013 पासून लागू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये फक्त आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे, पण लोकांपर्यंत नीट माहिती पोहोचली नसल्यामुळे ही पॉलिसी लोकांना माहिती नाही। ट्रायच्या नियमांनुसार जर एखादं सिम 90 दिवसांपर्यंत वापरलंच गेलं नाही, म्हणजे त्यावरून एखादा कॉल, एखादा SMS किंवा मोबाईलचा डेटा युसेज केलाच गेला नाही, तर ते सिम कार्ड इनॅक्टिव्ह केले जाऊ शकते। पण जर त्या सिम कार्डमध्ये फक्त 20 रुपयांचा जरी बॅलन्स असेल तरी कंपनी तुमचं सिम कार्ड हे डिॲक्टिव्ह करत नाही। त्याऐवजी ते 20 रुपये तुमच्या बॅलन्समधून कंपनी कट करून घेते आणि पुन्हा तुम्हाला 30 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवून दिली जाते। अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर बंद होत नाही। म्हणजेच जर तुमचं सिम कार्ड न वापरता 90 दिवस झाले असतील आणि त्यात जर 20 रुपयांचा बॅलन्स असेल तर त्या 20 रुपये कट केले जातील आणि कंपनी आणखी 30 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवून देते। याचाच अर्थ 90 + 20 असे 120 दिवस तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत असते, तेही रिचार्ज न करता। म्हणजेच 20 रुपयांमध्ये 120 दिवसांची व्हॅलिडिटी, तेही रिचार्ज न करता। याचा अर्थ असा होतो, ट्रायने नुकतंच स्पष्ट केलं आहे की ही नियमावली जी आहे ती जुनीच आहे, यात काहीही नवीन नाही। पण मीडिया अपडेट्स आणि बऱ्याचशा YouTube चॅनल्सवर हा एक नवीन अपडेट असल्याचं सांगितलं जात आहे, जे चुकीचं आहे। आता जर 120 दिवस सुद्धा उलटून गेले असतील आणि तरीही तुम्ही रिचार्ज केला नसेल तरी देखील कंपनीकडून 15 दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो। कंपनी तुमचं सिम कार्ड पुढचे 15 दिवसही डिॲक्टिव्हेट करत नाही। या 15 दिवसात तुम्ही कमीत कमी 20 रुपयांचं जरी रिचार्ज केलं तरी सुद्धा तुमचा नंबर हा डिॲक्टिव्हेट होत नाही, तो पुन्हा सुरूच राहतो। आणि जर या 15 दिवसातही तुम्ही रिचार्ज केलं नाही तर तो नंबर कायमचा बंद केला जाईल, परमनंटली क्लोज केला जाईल आणि तो नंबर कोणाला तरी दुसऱ्याला असाइन केला जाईल। तर यामागून आपल्याला काय लक्षात घेता येईल? जर तुम्ही सिम कार्ड वापरत नसाल तर कमीत कमी त्यामध्ये 20 रुपयांचा बॅलन्स ठेवा, म्हणजे तुमचे सिम कार्ड बंद होणार नाही। जसं आपण एक इमर्जन्सी फंड म्हणून थोडेसे पैसे बाजूला ठेवतो, अगदी त्याच प्रकारे मोबाईल जर ऍक्टिव्ह ठेवायचा असेल तर ट्रायच्या या नियमांनुसार तुमची व्हॅलिडिटी ट्रॅक करत राहा, म्हणजे तुम्ही किती दिवसांपूर्वी रिचार्ज केलं होतं आणि आता त्याला किती दिवस उलटून गेलेले आहेत। आणि कुठलीही बातमी शेअर करण्या अगोदर त्यामागचे क्रेडिबल सोर्स काय आहेत त्याची नक्की पडताळणी करा, यामुळे अफवा पसरणं कमी होतं। तुम्हाला माहितीच आहे की आजकाल सिम कार्ड फक्त कॉल करण्यासाठी नाही तर OTP, आधार लिंक, बँक अकाउंट संदर्भातील अलर्ट्स घेण्यासाठी सुद्धा यूज केले जाते। अशा वेळी जर तुमचं सिम कार्ड डिॲक्टिव्हेट झालं तर ते एक मोठं टेन्शन होऊ शकतं। म्हणून जर तुमचं सिम कार्ड हे प्रीपेड असेल तर कमीत कमी 20 रुपयांचा बॅलन्स त्यामध्ये ठेवत चला, म्हणजे ते सिम कार्ड डिॲक्टिव्हेट होणार नाही। ट्रायच्या नियमानुसार 90 दिवसांची व्हॅलिडिटी तुमच्या सिम कार्डला आहे। जर तुम्ही रिचार्ज केला नाही तर 90 दिवसांपर्यंत तुमचं सिम कार्ड ऍक्टिव्ह असतं। त्यातल्या त्यात जर तुमच्या सिम कार्डमध्ये 20 रुपयांचा बॅलन्स उपलब्ध असेल तर आणखी 30 दिवसांची व्हॅलिडिटी तुम्हाला कंपनीकडून दिली जाते। अशा प्रकारे 120 दिवसांची व्हॅलिडिटी तुमच्या मोबाईल नंबरला मिळते। 120 दिवसानंतरही रिचार्ज केले नसेल तर 15 दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो। त्यामध्येही तुम्ही जर रिचार्ज केले नाही तरच तुमचा मोबाईल नंबर हा परमनंटली बंद केला जातो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि हा इतरांसोबतही शेअर करा, म्हणजे त्यांनाही मोबाईलच्या या अतिशय उपयुक्त असलेल्या नियमाबाबत ही माहिती मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।